देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असं चित्र दिसतंय। पुढारी CSDS लोकनीतीच्या मतदानपूर्व सर्वेक्षणातील कल समोर आलेले आहेत। 2024 मध्ये मोदी सरकारला सलग तिसरी संधी देण्यास जनता उत्सुक दिसते। 44% जनतेचा मोदी सरकारला पाठिंबा दिसतोय। मोदींची लोकप्रियता राहुल गांधी यांच्या दुप्पट दिसते। पुढारी CSDS आणि लोकनीतीचा हा सर्वेक्षण आणि यातनं जे कल येत आहेत त्यातनं देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असं चित्र दिसतंय। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया मतदारांचा कल कुणाकडे आहे। NDA 46%, इंडिया आघाडी 34%, भाजपला यापैकी 40%, तर घटक पक्षांना 6%, तर इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसला 21% आणि घटक पक्षांना 13% कौल मिळताना दिसतोय। तर पंतप्रधान पदासाठी कुणाला पसंती दिसते तेही बघूया। नरेंद्र मोदी यांना 48% पसंती दिसते, तर राहुल गांधी यांना 27% लोकांनी पसंती दर्शवली आहे। आणि याविषयीच अधिक बोलूयात। ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, पुढारी CSDS लोकनीतीचं हे सर्वेक्षण मतदान पूर्व आलेले हे कल आहेत आणि यातनं नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, जनतेचा जसा कौल आहे असं चित्र आता दिसू लागलं। गुरु, निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवरती येऊन ठेपली आहे। पहिल्या टप्प्यातलं मतदान हे 19 एप्रिल रोजी होत आहे। तत्पूर्वी अशा प्रकारच्या सर्वेक्षण येणं आणि त्यातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ही जी आकडेवारी समोर येते ती भाजपसाठी निश्चित काही प्रमाणात दिलासादायक ठरू शकते। जे जनमत आज 44% भाजप आणि NDA सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याच्या पाठीशी उभं राहते, तो निश्चित भाजपसाठी एक महत्त्वाचा फॅक्टर असू शकतो। जसं तू सांगितलंस की जवळपास 48% लोकांनी पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केले, तर 27% लोकांचं म्हणणं आहे की राहुल गांधींना ही संधी देण्यात यावी। मतदारांची जर आपण भावना लक्षात घेतली तर 40% लोकांनी भाजपला मतदान करणार असल्याचं म्हटलंय। अर्थात भाजपचा गेल्या काही वर्षातला जर आपण रेकॉर्ड पाहिला तर 30 ते 35% आसपास जर भाजपला मतदान मिळालं तर भाजपचा विजय हा सुकर होतो। असे अनेक उदाहरणं अनेक राज्यांमध्ये विधानसभा असेल किंवा स्थानिक निवडणुका असतील या माध्यमातून आपण पाहिलेली आहेत। त्यामुळे जर 40% मताचं एक मोठं गणित जर भाजपच्या बाजूने असेल, त्यात NDA म्हणून अधिक टक्क्यांची अधिक मतदानाची जर वाढ होत असेल तर निश्चित स्वरूपात एक मोठा विजय भाजपला मिळू शकतो असं या सर्वेक्षणातून समोर आले। अनेक महत्त्वाचे मुद्दे, बेरोजगारी असेल, शिक्षण असेल, राम मंदिर असेल, कलम 370 असतील, या सुद्धा मुद्द्यांवरती विविध प्रकारे लोकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत। या सगळ्या मुद्द्यांचा अर्थातच राष्ट्रीय पातळीवरती निवडणुकांवरती परिणाम होतो। त्यामुळे हे जे सर्वेक्षण पुढारी आणि CSDS आणि लोकनीतीने केलंय त्यातून निश्चित स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे। त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचा कसा परिणाम होतोय, भाजप, NDA आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे कॅम्पेनिंग चालवलं जाते, अब की बार 400 पार याच्या साठी जे काही प्रयत्न केले जातात, त्यामुळे निश्चित स्वरूपात भाजपसाठी हा एक दिलासादायक सर्वेक्षण आहे असं आपण सध्या तरी म्हणू शकतो।